सो आय एम सखी. जर तुम्ही हिमालयन 450 घ्यायचा विचार करत असाल आणि माझ्या एवढी किंवा माझ्यापेक्षा कमी म्हणजे 5'2", 5'4" जवळपास तुमची हाईट असेल आणि हाईट जरी तुम्हाला इश्यू वाटत असेल ना, तर ह्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू आज मी देणार आहे. कारण मी हिला लदाखला नेलंय. 6 महिन्यात झालेत घेऊन, पण मी बऱ्यापैकी जवळपास 10 ते 12,000 किलोमीटर माझी गाडीची रनिंग झाली आहे. सो आज आपण टेक्निकल गोष्टींबद्दल न बोलता तुम्हाला बाईक घेताना कुठल्या गोष्टींचा विचार करता तुम्ही किंवा मी कुठल्या गोष्टींचा केला होता हिला घेताना, त्या गोष्टींबद्दल बोलूयात. टेक्निकल गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये, बट 450 सीसीचं इंजिन तुम्हाला हिमालयन 450 मध्ये मिळेल, विच इज प्रिटी इनफ. तुम्हाला ऑफ रोडला आणि हायवेजला सुद्धा हे इंजिन भारी काम करतं. एक गोष्ट आहे, व्हायब्रेशन जाणवतात. 100च्या वरती तुम्हाला रॉयल एनफील्डमध्ये कुठल्याही बाईकमध्ये व्हायब्रेशन जाणवतात, गोरीला सोडून. बट दुसरी गोष्ट, आपण बाईक घेताना कुठल्या गोष्टींचा विचार करतो किंवा मी कुठल्या गोष्टींचा विचार केला होता. सो अकॉर्डिंग 3 गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे किंवा मी तो करते, तुम्हीही करत असाल. एक तर बाईकचं मायलेज, कारण तुम्हाला ती परवडली पाहिजे मायलेजला. तुम्ही बाईक घेऊन उपयोग नाही, तिचा वापर सुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे. सेकंड थिंग, बाईकचा परफॉर्मन्स कसा आहे, ऑफ रोड कसा आहे, ऑन रोड कसा आहे, तुमचा कम्फर्ट कसा आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परवडते का तुमच्या खिशाला, प्राईस कशी आहे, रेंज कुठल्या, ह्या रेंजमध्ये तुम्हाला कुठली बाईक मिळू शकते, आणखी ऑप्शन्स कुठले आहेत. सो हिमालयन 450 किंवा मी म्हणेल हिमालयन घेणं हे माझं ड्रीम होतं. सो मी हीच बाईक चूज करणार होते. बट या कंपॅरिझनमध्ये तुम्ही KTM किंवा अपाचे सुद्धा आत्ता मार्केटमध्ये आहेत. बट लेट्स टॉक अबाउट दिस बाईक. तर मी या बाईकला आत्ता 6 महिन्यांमध्ये लदाखला चालवलं आहे, ऑन रोड चालवलं आहे. मी पुणे टू लदाख केलं आहे. सो हायवेपासनं, घाट सेक्शन्सपासनं, लदाखच्या एक्स्ट्रीम थंडीपासनं सगळ्या गोष्टींमध्ये मी ह्या बाईकला चालवलं आहे. कम्फर्टबद्दल आपण पहिल्यांदा बोलूयात, कारण मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ह्या बाईकची कम्फर्ट आणि सस्पेन्शन आहे. सो मी पुणे टू लदाख जेव्हा जायचा विचार केलेला, तेव्हा माझ्या डोक्यात मेजर एक गोष्ट होती की कम्फर्ट आणि सस्पेन्शन कसं वर्क करेल. कारण लाँग राईड किंवा टुरिंग जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा सस्पेन्शन आणि कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो. बॅक पेन होतं, शोल्डर पेन होतं. सो मला ह्या काही गोष्टी जाणवल्या नाही याच्यामध्ये. मला खूप भारी हिने सपोर्ट केला आहे. मी पुण्यापासनं इवन श्रीनगरपर्यंत जाईपर्यंत पूर्ण हायवे होता. हायवेला मी जवळपास 400 ते 500 किलोमीटर बाईक मी एका दिवसात चालवली आहे. मला तितकी सवय नव्हती. मी 350, 300, 250, 300 चालवली होती. बट सरप्रायझिंगली बाईकचा परफॉर्मन्स आणि माझा परफॉर्मन्स दोन्ही मिळून ती सांगड खूप छान प्रकारे बसली. त्यामुळे सस्पेन्शन आणि कम्फर्ट दोन्ही भारी आहे. लेट्स टॉक अबाउट द मायलेज. कारण मायलेज ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते. जर तुम्ही टुरिंग करणार असाल किंवा इवन काही लोकं हीच सेम बाईक सिटीमध्ये पण वापरतात आणि बाहेर टुरिंगला सुद्धा सेम बाईक वापरतात. सो माझ्याकडे आणखी एक बाईक आहे, ट्रायम्फ स्पीड 400 आणि ही हिमालयन 450. सो मी तुम्हाला दोन्ही बाईकचं कंपॅरिझन करून मायलेज सांगते. मी स्पीड 400 सिटीमध्ये सुद्धा वापरते, कारण सिटीमध्ये तिचा शेप किंवा तिचं म्हणजे ती कंपॅरेटिव्हली इतकी बल्की नाही आहे, त्यामुळे मला ती सिटीमध्ये इझी जाते. पण मायलेजचं बोलाल तर दोन्ही बाईकला ऑलमोस्ट सेम मायलेज मिळतं, 22, 23, 24. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सिटीमध्ये मायलेज मिळणार नाही. सेकंड थिंग, हायवेला बेस्ट परफॉर्मन्स आहे ह्या बाईकचा. हायवेला मला जवळपास 30 ते 32 पर्यंतचं मायलेज दिलं आहे आणि सिटीमध्ये 24 ते 25च दिलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या डोक्यात कुठली आली होती ही बाईक घेताना, तर ती होती माझी हाईट. तर माझी हाईट 5'4" आहे, पण माझे पूर्ण पाय खाली टेकत नाही. हिमालयन 450 मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळतात सीट हाईटमध्ये. ते मॅन्युअली तुम्हाला चेंज करता येतात. सीटच्या खाली एक ऑप्शन आहे, तुम्ही कमी हाईट किंवा जास्त हाईट तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंग हाईट चूज करू शकता. बट याच्यामध्ये माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की मी कमी हाईट जरी चूज केली तरी माझा पाय पूर्ण खाली टेकत नाही. सो स्टार्टिंगला मला काय व्हायचं ना, थोडीशी बल्की वाटायची घाट सेक्शन्समध्ये, यू-टर्न्सला. रादर मला हायवेला काही फरक नव्हता पडत. जेव्हा तुम्ही बाईकवर स्पीडमध्ये असता तेव्हा काही फरक नाही पडत. पण तुम्हाला सिटीमध्ये किंवा मग ऑफ रोडला थोडासा त्रास होतो. बट देन तुम्ही जसं कम्फर्टेबल व्हाल बाईकसोबत तसा तो प्रॉब्लेमसुद्धा निघून जातो. सो हाईटचा विचार करत असाल तर मी 5'4" आहे. सो तुम्ही विचार करू शकता की 5'2", 5'3", 5'4", 5'6". 5'4" पुढे तरी मला नाही वाटत कुणाला हाईटचा प्रॉब्लेम येईल. राहिला प्रश्न की खूप बल्की आहे बाईक. खूप लोकं बोलले की बाईक खूप बल्की आहे, खूप वेट आहे बाईकचं. बट 450 सीसीचं इंजिन दिलंय, सस्पेन्शन भारी आहे, तुम्हाला कम्फर्ट दिलाय. सो ह्या गोष्टी तिथे तुम्ही निग्लेक्ट करू शकता. कम्फर्ट, सस्पेन्शन आणि ह्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर.
सो आपण आता बोलूयात मेंटेनन्सबद्दल आणि ब्रेकिंगबद्दल बाईकच्या. सो मेंटेनन्स थोडासा महाग जाऊ शकतो तुम्हाला, कंपॅरेटिव्हली महाग वाटू शकतो ह्या बाईकचा. मला मेजर इश्यू हिचा ब्रेक पॅडचा वाटला. सो फ्रंट आणि रिअर दोन्ही तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतील, ड्युअल चॅनल ABS आहे त्याच्यामध्ये. बट मला ह्याच्यामध्ये एक मेजर ड्रॉबॅक वाटला किंवा मग एक गोष्ट अशी जाणवली की जो रिअर ब्रेक आहे ना, तो खूप महाग वाटला, कॉस्टली वाटला. मेंटेनन्सच्या बाबतीत जर आपण विचार करतोय तर तो 3 ते 4 हजारापेक्षा जास्त जात नाही. 3 ते 4,000 किलोमीटरच तो सर्व्हाईव्ह करतो. त्यानंतर तुम्हाला ब्रेक पॅड्स चेंज करावेच लागतात. अदरवाईज तुमची डिस्क जाईल आणि देन तुम्हाला परत आणखी खर्च वाढेल. सो तो एक ड्रॉबॅक वाटला. सर्व्हिसिंगचा बाकी खर्च सोच आहे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही हिमालयन 411चा विचार करत असाल, तर हिमालयन 411 आणि 450 मध्ये मेंटेनन्सचा मेजर काही खर्च वाढला नाहीये. ऑब्व्हियसली सस्पेन्शन आणि ह्या ब्रेकिंगमध्ये बऱ्यापैकी चेंज झालाय. त्यामुळं थोडाफार तिथे तुम्हाला खर्च वाढलेला जाणवू शकतो. बट मी कंपेअर केलं, माझ्याकडे स्पीड 400 आहे. स्पीड 400 आणि हिमालयन 450 तर दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर जवळपास सेम खर्च येतो. सो हिमालयन 450 मध्ये तुम्हाला टायरमध्ये 2 ऑप्शन्स मिळतात. एक ट्यूबलेस आणि एक विथ ट्यूब तुम्हाला मिळतं. पण घेतानाच तुम्हाला ते कस्टमाइज करून घ्यायला लागतात. मी हे कस्टमाइज करून घेतलं ट्यूबलेसमध्ये. ट्यूबलेस स्पोक व्हीलमध्ये तुम्हाला हा टायर मिळेल. बट मी तुम्हाला सजेस्ट करेल की ट्यूबलेसमध्येच घ्या. कारण लडाखसारख्या किंवा घाट सेक्शन्समध्ये किंवा तुम्ही जेव्हा रिमोट रिजनमध्ये जाता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींची खूप किंमत कळते. पंक्चर किट किंवा बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही जरी कॅरी केल्या तरी तुम्हाला ट्यूबवाला जो टायर आहे तो पूर्ण खोलायला लागतो आणि ट्यूबलेस टायर आहे त्याची तुम्ही स्वतः पंक्चर काढू शकता, स्वतः गोष्टी हँडल करू शकता. सो मी सजेस्ट करेल की प्लीज ट्यूबलेस प्रेफर करा. आणि कंपनीकडनं जेव्हा तुम्ही बाईक विकत घेताय त्या प्राईजमध्ये ह्याची प्राईज इन्क्लुडेड नसती, हे लक्षात ठेवा. सो तुम्ही तिथे कस्टमाइज करून घ्यायचा तुम्हाला ऑप्शन देतात. तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. प्लस याचे जे चार्जेस आहेत, जेव्हा तुम्ही कंपनीकडनं कस्टमाइज करता, ते तुम्हाला कंपॅरेटिव्हली खूप स्वस्त पडतात. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल बाहेर, बाईक घेतल्यानंतर तुम्ही जर म्हणाल, की आम्ही करून घेतो, तर ते थोडेसे महाग पडतात. सो हा बेस्ट ऑप्शन आहे. हा समोर जो डॅशबोर्ड दिसतो ना, त्यात तुम्हाला डिजिटल आणि एनालॉग असे 2 ऑप्शन्स मिळतात. सो याच्यामधली मला सगळ्यात आवडणारी आणि मला उपयोग झालेला गोष्ट म्हणजे नॅव्हिगेशन सिस्टीम. लडाखमध्ये किंवा मी कुठेही रिमोट सेक्शनमध्ये जरी गेले किंवा मला मॅप लावायची गरज नाही लागत. मला तो फोन डायरेक्ट कनेक्ट करून तिथे मला मॅप पाहता येतो. नॅव्हिगेशन सिस्टीम मला तिथे वर्क करताना दिसते. त्यामुळं मला मोबाईल माउंट किंवा वेगळा काही किंवा वेगळा काही डॅशबोर्ड लावायची गरज नाहीये. हा एकदम सफिशियंट आहे. तिथे तुम्हाला मॅपिंग दिसतं. तुम्हाला टर्न दिसतो. प्रॉपर तुम्हाला Google मॅपवर जसं दिसतं तसं सेम तिथे दिसतं. सो ही बेस्ट गोष्ट दिली आहे हिमालयन 450 मध्ये रॉयल एनफील्डने.